अखेर स्नेहल जगताप मशाल सोडून हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार. सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत बैठक संपन्न. हनुमंत तथा नाना जगताप यांच्यासह श्रेयस जगताप बैठकीला उपस्थित. महाड पोलादपूर तालुक्यातील ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी सुतारवाडीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाकरे सेनेला मोठा धक्का. भरत गोगावले यांना शह देण्यासाठी सुनील तटकरेंची मोठी चाल. शिवसेना ठाकरे गटाच्या महाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचे अखेर निश्चित झालाय. आज सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयात शिक्कामोर्तब झालंय. बंद दाराआड सुमारे 2 तास बैठक झाली. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते. स्नेहल जगताप यांचे काका नाना जगताप यांच्यासह भाऊ श्रेयस जगताप आणि महाड पोलादपूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे शेकडो पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीत सुनील तटकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोबाईलवरून फोन करत संभाषण घडवून आणलं. लवकरच महाड येथे एका भारदस्त कार्यक्रमात अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. रायगडच्या राजकारणात सध्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद निर्माण झालाय. त्यातच मंत्री भरत गोगावले व खासदार सुनील तटकरे यांच्यातून विस्तव जात नसल्यानं जगताप यांच्या प्रवेशानं तटकरे यांनी गोगावले यांना राजकारणात शह दिल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. अशी बातमी आहे की स्नेहल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात. त्यांच्या प्रवेशाचा दिवस निश्चित आहे. आज खरं आहे की महाड पोलादपूर तालुक्यातील अनेक सहकाऱ्यांनी नाना जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली माझी सदिच्छा भेट घेतली. बैठकीच्या वेळेला आमदार अनिकेत पण त्या ठिकाणी उपस्थित होता. एक सौहार्दाच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. सदिच्छा भेट होती. योग्य वेळेला जो काही राजकीय निर्णय असेल तो योग्य ठिकाणी योग्य वेळेला जाहीर होईल. नागपूर दंगल